Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In this lecture, we will discuss about the most important point which belongs to reproduction in plants is structure of anatropous ovules. म्हणजे मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण जो पॉइंट बघणार आहोत तो रिप्रोडक्शन इन प्लांट्स या टॉपिक मधला अत्यंत महत्त्वाचा असा पॉइंट आहे जो तुम्हाला वारंवार सीईटी ला किंवा नीट ला ज्याच्यावरती प्रश्न पडतात. तो आहे स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्यूल्स. ओके, द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय ओव्यूल. ओव्यूल म्हणजे काय बघा. ओव्यूल ओव्यूल एग कंटेनिंग बॉडी, एग कंटेनिंग बॉडी, एग कंटेनिंग बॉडी present in ovary is called ovule. ओके, ओव्यूल समजला. ओव्यूल म्हणजे काय? ओव्यूल म्हणजे काय? एग कंटेनिंग बॉडी प्रेझेंट इन ओव्हरी इज कॉल्ड एज ओव्यूल. म्हणजे एग असलेली जी बॉडी आहे जी ओव्हरीच्या आतमध्ये प्रेझेंट असणार आहे त्याला काय म्हटलं जातं? ओव्यूल. सो एन एग कंटेनिंग बॉडी प्रेझेंट इन ओव्हरी इज कॉल्ड ओव्यूल. मग आपल्याला माहित आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर मध्ये द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर इज स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे? अँथर येणार आहेत आणि फिलामेंट येणार आहेत. म्हणजे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी कलेक्टिव्हली कॉल्ड एज गायनोशियम, अँथर अँड फिलामेंट कलेक्टिव्हली कॉल्ड एज अँड्रोशियम. त्याच्यानंतर काय येणार आहेत? पेटल्स येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर काय येणार आहे? सेपल्स येणार आहे. आणि हे सगळं स्ट्रक्चर्स थॅलॅमस वरती प्रेझेंट असणार आहे आणि थॅलॅमस हा स्टॉक वरती असणार आहे. बरोबर आहे. हे झालं आपलं टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर्स. आता ओव्यूल्स कुठं असणार आहे? तर स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी लेबलिंग करतो मी बघा. लेबलिंग काय येणार आहे? रिसेप्टिव्ह पार्ट इज कॉल्ड एज द स्टिग्मा, elongated tube like narrow structure is called as the style, basal swollen fertile part is called as the ovary. So stigma, style, ovary. ओव्हरीच्या आतमध्ये प्लॅसेंटा असणार आहे या पद्धतीचा आणि या प्लॅसेंटा वरती या प्रकारचं स्ट्रक्चर असं बघायला मिळणार आहे. मग या ओव्हरीच्या आतमध्ये प्लॅसेंटा वरती या पद्धतीने स्टॉक्ड ग्लोब्युलर पार्ट बघायला मिळणार आहे. याला काय म्हणायचं आहे? याच्यामध्ये ओव्यूल. ओके, in future when ovary is enlarged and ripened the structure is called as the fruits. भविष्यामध्ये ही ओव्हरी आकाराने मोठी होते आणि पिकते त्याला म्हणायचं आहे फ्रुट्स. आणि ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्यूल्स असतात ते मॅच्युअर झाल्यानंतर डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्यूल इज कन्व्हर्टेड इनटू सीड्स. राईट, हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे ज्या वेळेला डबल फर्टिलायझेशन होऊन जाईल त्यावेळेला हे बाकीचे स्टिग्मा, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम मधले जे पार्ट आहेत ते वाळून गळून पडणार आहेत. भविष्यामध्ये काय होणार आहे? ओव्हरीचं रूपांतर फ्रुट्स मध्ये होणार आहे आणि ओव्यूलचं रूपांतर सीड्स मध्ये होणार आहे. मग तुम्हाला माहित आहे काही फ्रुट्स मध्ये सिंगल सीड असणार आहे आणि काही फ्रुट्स मध्ये मेनी सीड्स असतात. हे कशावरनं आहे? सीड्सचा नंबर कशावरती डिपेंडेंट असतो? तर ओव्यूलच्या नंबरवरती. ओके, म्हणजे जेवढे ओव्यूल्स असतील तेवढेच त्या फ्रुट्स मध्ये सीड्स तयार होणार आहे. मग हा जो ओव्यूल आहे त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे. आणि याचा एनाट्रोपस म्हणजे काय बघा. एनाट्रोपस मीन्स एनाट्रोपस. ओके, सो इफ यू स्प्लिट द वर्ड एनाट्रोपस, एनाट्रोपस जर आपण वर्ड स्प्लिट केला तर एना मीन्स बॅकवर्ड, बॅकवर्ड. ट्रोपस मीन्स टर्न. ओके, turn. Ana means backward and tropos means turn. मग जो ओव्यूल कसा असणार आहे? तर बॉडी ऑफ ओव्यूल तुम्हाला माहित आहे आपण लास्ट लेक्चरला टाइप्स ऑफ ओव्यूल्स बघितलेले आहेत.
ओके, त्याच्यामध्ये हा जर बघितला तुम्ही तर हा कुठला ओव्ह्यूल झालेला आहे बाळांनो, हा झाला ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल्स, राईट. सो द डायग्राम इज द ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. आता आपण याला ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल असं का म्हणतोय, कारण याचा जो मायक्रोपाइल रिजन आहे तो सनकडे आहे. ओके, म्हणजे हा मायक्रोपाइल रिजन हा झाला चलायझल रिजन. मायक्रोपाइल रिजन आणि चलायझल रिजन. मायक्रोपाइल रिजन सनकडे आहे, मायक्रोपाइल रिजन चलायझल रिजन, आणि फ्युनिकल ज्याला आपण स्टॉक असं म्हणणार आहे हे एका लाईन मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून याला म्हणायचं ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल, राईट. याला काय म्हणायचं आहे, ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. आता हा जो ओव्ह्यूल आहे म्हणजे फ्युनिकल अँड बॉडी ऑफ ओव्ह्यूल, याच्यामध्ये काय झालेलं असतं, द बॉडी ऑफ ओव्ह्यूल टर्न्स टुवर्ड्स द फ्युनिकल. म्हणजे हा जो बॉडी ऑफ ओव्ह्यूल आहे, हा जो रिजन आहे ओव्ह्यूलची ही जी बॉडी आहे तो फ्युनिकलच्या बाजूने बेंड होणार आहे. म्हणजे कसं येणार आहे, या पद्धतीने येणार आहे, अशा या प्रकारे येणार आहे. या पद्धतीने स्ट्रक्चर येणार आहे अशा प्रकारे. ओके, मग काय झालेलं आहे, हा जो बॉडी ऑफ ओव्ह्यूल टर्न होऊन फ्युनिकलच्या, म्हणजे हा आला फ्युनिकल. ओके, हा आला चलायझल रिजन, चलायझा. ओके, आणि हा मायक्रोपाइल रिजन. मग मायक्रोपाइल रिजन ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये कुठं होता, सनकडे होता, तो फिरून कुठं आलाय, फ्युनिकल कडे आलेला आहे. म्हणून एना मीन्स बॅकवर्ड, ट्रॉपस मीन्स टर्न्स. सो ज्या ओव्ह्यूल मध्ये काय बघायला मिळणार आहे, सो बॉडी ऑफ ओव्ह्यूल फिरून फ्युनिकलच्या शेजारी येणार आहे, त्याला म्हणायचं एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. आणि या लेक्चर मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स बघणार आहोत. म्हणजे जो एनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे अँजिओस्पर्म्स मध्ये जो मोस्टली बघायला मिळणार आहे त्याचं स्ट्रक्चर्स आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे. बघा, आता आपण एनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर्स पाहणार आहोत. या ठिकाणी मी डायग्राम काढून ठेवलेली आहे, एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स, अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स पाहत असताना आपण त्याचा VS घेतलेला आहे. ओके, सो VS ऑफ एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. याच्यामध्ये आपण एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स म्हणजे काय आणि दिसायला कसा असतो ते पाहिलेलं आहे. सो एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स, एना मीन्स बॅकवर्ड अँड ट्रॉपस मीन्स टर्न्स. सो जो ओव्ह्यूलची बॉडी ही टर्न होऊन फ्युनिकलच्या शेजारी आलेली असते त्याला म्हणायचं एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. या ठिकाणी तुम्ही बघू शकता an inverted ovule in which micropyle is directed downward and present near to hilum. म्हणजे ज्या ओव्ह्यूल मध्ये मायक्रोपाइल रिजन हा खाली असणार आहे आणि हायलमच्या शेजारी असणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे an inverted ovule in which micropyle is directed downward and present near to funicle is called एनाट्रॉपस ओव्ह्यूल. हायलम किंवा फ्युनिकलच्या शेजारी मायक्रोपाइल रिजन येणार आहे आणि मायक्रोपाइल रिजन हा खालच्या बाजूला असणार आहे त्याला एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स असं म्हटलं जातं. ओके, सो इफ यू वॉन्ट टू ऑब्झर्व द एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स देन वी हॅव टू कट द एनाट्रॉपस ओव्ह्यूल इन व्हर्टिकल्स, राईट. ज्या वेळेला आपल्याला एनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघायचं असेल त्यावेळेला आपल्याला एनाट्रॉपस ओव्ह्यूल्सचा व्हर्टिकल सेक्शन घ्यायला पाहिजे. ओके, सो हियर VS ऑफ एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. VS म्हणजे व्हर्टिकल सेक्शन्स ऑफ एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. मग तुम्ही जर व्हर्टिकल सेक्शन ऑफ एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स बघितला तर अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, सो हा झाला स्टॉक आणि हा झाला बॉडी ऑफ ओव्ह्यूल. बॉडी ऑफ ओव्ह्यूल टर्न होऊन खाली आलेला आहे आणि मायक्रोपाइल रिजन फ्युनिकलच्या शेजारी आहे, म्हणजे हा मायक्रोपाइल आणि हे फ्युनिकल असे जवळ आलेले आहेत. ओके, आता ही डायग्राम जर तुम्ही बघत असेल तर या ठिकाणी मुद्दा म्हणून मी काय केलेला आहे तर हा जो एम्ब्रियो सॅक आहे तो रेड कलर मध्ये काढलेला आहे, कारण एम्ब्रियो सॅक हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर जर समजलं तर तुम्हाला नीट मध्ये विचारले जाणारे रिप्रोडक्शन इन प्लांट्स या टॉपिक वरचे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येणार आहे. ओके, मग या ठिकाणी बघा डायग्राम काढलेली आहे, मी लेबलिंग सांगतो. स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड एज द फ्युनिकल. ओके, आपण टॉप टू
बेस बघूया. बरोबर आहे. हा झाला चलायझल रिजन. ओके, ओव्हिलचा चलायझल रिजन. चलायझल रिजन हा नेहमी कुठं असतो? बेसला असणार आहे आणि मायक्रोपाईल रिजन टॉपला असणार आहे. पण अॅनाट्रोपस ओव्हिल म्हणजे ओव्हिल टर्न झाल्यामुळे काय झालेलं आहे? चलायझल रिजन वरती गेला आणि मायक्रोपाईल रिजन खाली आलेला. त्यामुळे चलायझल रिजन आणि मायक्रोपाईल रिजन. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, चलायझल रिजनच्या बाजूला अँटीपोडल सेल्स असणार आहेत आणि मायक्रोपाईल रिजनच्या बाजूला एग ॲपॅरेटस असणार आहे. समजून घ्या तुम्ही बाळा. चलायझल रिजनच्या बाजूला अँटीपोडल सेल्स असणार आहे आणि मायक्रोपाईल रिजनच्या बाजूला एक सेल असणार आहे. ओके, चलायझल रिजनच्या या आतमध्ये बघा, अँटीपोडल सेल्स, सेकंडरी न्यूक्लियस, एग आणि सिनर्जिड्स या चारही स्ट्रक्चर्सना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? एम्ब्रियो सॅक असं म्हटलं जातं. ज्या एम्ब्रियो सॅकला टेक्निकल टर्म कुठली वापरतो आपण? फिमेल गॅमेटोफाइट. ओके, सो अँटीपोडल सेल्स, सेकंडरी न्यूक्लियस, एग अँड सिनर्जिड्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द एम्ब्रियो सॅक. बरोबर आहे. एग आणि सिनर्जिड्स या दोन्ही गोष्टींना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? एग ॲपॅरेटस. म्हणजे बघा, सेंटरचा एग आणि बाजूच्या दोन सिनर्जिड्स यांना काय म्हटलं जातं? एग ॲपॅरेटस. बरोबर आहे. म्हणजे या स्ट्रक्चर्सला एकत्रितपणे एग ॲपॅरेटस म्हटलं जातं. एग ॲपॅरेटस मध्ये काय काय आहे? एग ॲपॅरेटस मध्ये एग आणि सिनर्जिड्स असतात. एम्ब्रियो सॅक मध्ये काय काय असणार आहे? अँटीपोडल सेल्स, सेकंडरी न्यूक्लियस आणि एग ॲपॅरेटस, किंवा अँटीपोडल सेल्स, सेकंडरी न्यूक्लियस, एग आणि सिनर्जिड्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इनर इंटिग्युमेंट आहे. म्हणजे हा जो आतला कव्हरिंग बघितलं एवढंच, हे जे स्ट्रक्चर आहे हे काय आलं? इनर इंटिग्युमेंट. द आउटर कोटिंग ऑफ ओव्हिल इज कॉल्ड एज द इंटिग्युमेंट्स. इंटिग्युमेंट या ठिकाणी बाय दोन आहेत, त्यामुळे या ओव्हिल कसा आला? बायटेग्मिक. बाय मीन्स टू, इंटिग्युमेंट्स मीन्स टेगमेंट. बरोबर आहे. टेगमेंट मीन्स इंटिग्युमेंट. सो हा जो अॅनाट्रोपस ओव्हिल आहे, जो आपण या ठिकाणी ऑब्झर्व करतोय, हा बायटेक्निक इंटिग्युमेंट्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन लेअर मध्ये असलेले बघायला मिळतात. जे इंटिग्युमेंट्स आहेत ते दोन लेअर आहेत, दोन लेअर मध्ये. सो आउटर इंटिग्युमेंट आहे, इनर इंटिग्युमेंट. आतमधला जो आहे याला काय म्हणायचं? इनर इंटिग्युमेंट आणि बाहेरच्याला आउटर इंटिग्युमेंट. ओके, त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इनर इंटिग्युमेंट, आउटर इंटिग्युमेंटच्या खाली हायलम. हायलम म्हणजे काय? इट इज द पॉइंट at which the body of ovule and stalk of ovule is attached together. म्हणजे ज्या ठिकाणी बॉडी ऑफ ओव्ह्यूल आणि स्टॉक ऑफ ओव्ह्यूल एकत्र चिकटतात त्याला काय म्हणायचं आहे? हायलम. म्हणजे या ठिकाणी बघू शकता मी तो जो पार्ट आहे, हायलमचा पार्ट मी ब्लॅक कलरने मुद्दाम दाखवलेला आहे कारण ते समजायला पाहिजे. या ठिकाणी हे जे डार्क कलर मध्ये तुम्हाला दिसणार आहे हा काय झाला? हायलम. हायलम म्हणजे काय? It is the point of attachment of body of ovule and stalk of ovule. हायलम म्हणजे असा भाग जो ज्याच्यामध्ये बॉडी ऑफ ओव्ह्यूल आणि स्टॉक ऑफ ओव्ह्यूल चिकटलेले असतात, त्या पार्टला काय म्हणायचं आहे? हायलम. मग या ठिकाणी बघा ओव्ह्यूलची बॉडी अशी फिरून एकत्र येऊन स्टॉकला चिकटली, त्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे? हायलम. अँड द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिकल. आणि फ्युनिकलच्या मदतीने प्लॅसेंटाला हा ओव्ह्यूल चिकटलेला असणार आहे. या ठिकाणी न्यूसेलस असं म्हटलेलं आहे. याच्यामधल्या ज्या सेल्स असणार आहेत या न्यूसेलर सेल्स आहेत. बरोबर आहे. हा न्यूसेलस आहे. या ठिकाणी मी गोल करतो. हा काय झाला? न्यूसेलस आहे. आणि इंटिग्युमेंट, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट ज्या ठिकाणी चिटकायचे राहिलेले आहेत या पद्धतीने, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट ज्या ठिकाणी चिटकायचे राहिलेले, म्हणजे ज्या ठिकाणी इंटिग्युमेंट मध्ये नॅरो ओपनिंग राहिलेलं आहे त्याला म्हणायचं मायक्रोपाईल रिजन्स. सो या पद्धतीने अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. सो आपण हे एक्सप्लेन करणार आहोत. बघा, VS of Anatropous ovules. VS means vertical sections of Anatropous ovules. In that it consists of two main parts. या ओव्ह्यूल मध्ये दोन मुख्य प्रकार पडतात. स्टॉक A स्टॉक and B बॉडी ऑफ ओव्ह्यूल. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या ओव्ह्यूल मध्ये दोन पार्ट पडतात. हा आला तो स्टॉक आणि दुसरा म्हणजे हा आला स्टॉक. या पद्धतीने स्टॉक
आणि ही आली बॉडी. सो बॉडी ऑफ ओव्ह्यूल अँड स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. बॉडी ऑफ ओव्ह्यूल अँड स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. म्हणजे ही गोलाकार जी आहे, या ठिकाणी तुम्हाला गोलाकार जी दिसणार आहे ती बॉडी ऑफ ओव्ह्यूल, आणि जो हा वाला आहे तो स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. ओके. सो VS of anatropous ovules, VS of anatropous ovule, it consists of two main parts. त्याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार पडतात किंवा दोन मुख्य भाग पडतात. पहिला जो भाग आहे तो म्हणजे स्टॉक, ज्याला आपण काय म्हटलं आहे, फ्युनिकल. सो स्टॉक ऑफ ओव्ह्यूल or funicle of ovule, and second one is the body of ovule. ओके. चला मग याच्यामध्ये आपण जो एक एक सिंगल पार्ट आहे तो पाहू. सी हियर द फर्स्ट पार्ट ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड एज द फ्युनिकल, किंवा त्याला काय म्हणणार आपण, स्टॉक. तुम्हाला माहित आहे VS of anatropous ovules are divided into two main parts. First one is the funicle or stalk of ovule, and second one is the body of ovule. म्हणजे हा ग्लोब्युलर जो पार्ट आहे तो आला बॉडी ऑफ ओव्ह्यूल, आणि हा जो स्टॉक आहे, हा जो देठ आहे त्याला म्हणायचं फ्युनिकल. बरोबर आहे. त्यामुळे आपण म्हटलं होतं की द VS of anatropous ovules are mainly divided into two main parts. First one is the body of ovule and second one is the stalk of ovule. आपण पहिल्यांदा बघणार आहोत स्टॉक और फ्युनिकल. फ्युनिकल इन ब्रॅकेट स्टॉक. काय येणार आहे, द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिकल. बरोबर आहे. ओव्ह्यूलच्या देठाला काय म्हटलं जातं, फ्युनिकल असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण फ्युनिकलच्या ऐवजी स्टॉक हा शब्द वापरू शकत नाही, कारण तो सायंटिफिकली करेक्ट नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय वापरणार आहे, फ्युनिकल. पण फ्युनिकल काय, स्टॉकच आहे ना, त्यामुळे या ठिकाणी काय म्हणायचं आहे, द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिकल. हियर सी द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिकल. म्हणजे हा जो टोटल तुम्हाला पार्ट दिसणार आहे, हा वाला, हा या ठिकाणी, हा, त्याला काय म्हणायचं आहे, फ्युनिकल. द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिकल. सेकंड पॉइंट, द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड हायलम. म्हणजे असा भाग ज्या ठिकाणी स्टॉक आणि बॉडी ऑफ ओव्ह्यूल एकमेकांना चिकटलेले आहेत त्याला काय म्हणायचं आहे, हायलम असं म्हणायचं. मग या ठिकाणी मी काय केलेलं बघा, जो पॉइंट, द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल अँड स्टॉक, तो काय केलेला आहे, मी थोडासा डार्क कलर मध्ये काढलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी स्टॉक आणि बॉडी ऑफ ओव्ह्यूल एकमेकांना चिकटणार आहे त्या पॉइंटला म्हटलं जातं हायलम. सो द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल अँड स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड हायलम. ओके. एक एक टर्मिनॉलॉजी नीट साठी अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या आणि बोर्डाच्या एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न असतो. नेक्स्ट, in inverted ovule funicle remains attached to body of ovule beyond the hilum forming longitudinal ridge called raphe. म्हणजे ज्या ज्या वेळेला इन्व्हर्टेड ओव्ह्यूल असणार आहे, म्हणजे ज्या ज्या वेळेला एनाट्रोपस ओव्ह्यूल असेल त्या वेळेला स्टॉकला बॉडी ऑफ ओव्ह्यूल ही कायम चिकटलेली असणार आहे, आणि बॉडी ही स्टॉकला चिकटल्यामुळे ज्या ठिकाणी ओव्ह्यूलची बॉडी स्टॉकला चिकटणार आहे त्या ठिकाणी एक खाच तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया शेजारी खाच तयार झाली या पद्धतीने लाल कलरची, लॉजिट्युडनल रीज तयार होणार आहे. या लॉजिट्युडनल रीजला काय म्हणायचं आहे, या पद्धतीने हे काय बघा, अशी खाच तयार होईल. म्हणजे ज्या ठिकाणी स्टॉक, ओव्ह्यूलचा स्टॉक आणि ओव्ह्यूलची बॉडी एकत्र येऊन चिकटणार आहे त्या ठिकाणी लॉजिट्युडनल रीज तयार होणार आहे. तर या लॉजिट्युडनल रीजला काय म्हणायचं आहे, रॅफी. रॅफी. ओके. रॅफी म्हणजे काय समजलं का, थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी ओव्ह्यूलची बॉडी आणि ओव्ह्यूलचा स्टॉक एकत्र चिकटणार आहे त्या ठिकाणी एक खाच राहणार आहे, म्हणजे खोलगट भाग राहणार आहे, उभा असा उभी चीर राहणार आहे, चीर. त्याला काय म्हणायचं आहे, रॅफी. म्हणजे फ्युनिकल, हायलम आणि रॅफी समजलं. ओके. परत एकदा बघा, द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड फ्युनिकल. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय येणार आहे, हायलम म्हणजे काय, द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल अँड स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड हायलम. बरोबर आहे. आणि तिसरा रॅफी म्हणजे काय बघा, इन्व्हर्टेड ओव्ह्यूल मध्ये ज्या वेळेला
बॉडी ऑफ ओव्ह्यूल हा फ्युनिकलला नेहमी चिटकून राहणार आहे. त्या ठिकाणी एक उभी रेष तयार होणार आहे, उभी एक चीर असणार आहे. त्या चिरीला काय म्हणायचं आहे? रॅफ. ओके, फंक्शन काय आलं? ऑफकोर्स सपोर्ट देणार आहे, बरोबर आहे. सपोर्ट देणार आहे म्हणजे बॉडी ऑफ ओव्ह्यूलला सपोर्ट देण्याचं काम कोण करणार आहे? फ्युनिकल. सो द फर्स्ट फंक्शन ऑफ द फ्युनिकल इज दी सपोर्ट. आणि दुसरी गोष्ट, दुसरं फंक्शन काय असणार आहे? प्लॅसेंटाला म्हणजे बॉडी ऑफ ओव्ह्यूलला प्लॅसेंटाशी कोण जोडून ठेवण्याचं काम करणार आहे? तर फ्युनिकल. ओके, म्हणजे बॉडी ऑफ ओव्ह्यूल हा प्लॅसेंटाला ज्या वेळेला चिटकून असणार आहे त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे सपोर्ट मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो फ्युनिकल आहे तो बॉडी ऑफ ओव्ह्यूल आणि प्लॅसेंटाला चिकटणार आहे. त्यामुळे फूड मटेरियल, फूड, वॉटर, न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करणार आहे? फ्युनिकल. कारण या फ्युनिकल मधून हे सगळं पास होणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय इट सप्लायज फूड, वॉटर अँड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल मधला पहिला जो भाग आहे फ्युनिकल्स किंवा ज्याला स्टॉक हा पूर्ण केलेला आहे. आता आपण बघूयात बॉडी ऑफ ओव्ह्यूल. बघा, द सेकंड पार्ट ऑफ ओव्ह्यूल इज अ बॉडी ऑफ ओव्ह्यूल. म्हणजे पहिला पार्ट आपण बघितलेला आहे टोटल फ्युनिकल. हा जो देठ दिसतोय या पद्धतीने हा काय आहे? फ्युनिकल. आता राहिलेला आहे तो गोलाकार भाग म्हणजे बॉडी ऑफ ओव्ह्यूल. ओके, सो सेकंड पार्ट इज द बॉडी ऑफ ओव्ह्यूल. काय म्हटलंय बघा, या गोलाकार भागाला काय म्हटलंय बघा एवढे. ओके, सो द बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज ओव्हल इन शेप. बरोबर आहे. ओव्ह्यूलची बॉडी कशी आहे? ओव्हल शेप मध्ये आहे. ओके, म्हणजे शेप हा अगदी गोलाकार नाही, अंडाकृती शेप आहे. त्यामुळे काय म्हटलंय? द बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज ओव्हल इन शेप अँड इट कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स. आणि याचे 3 मुख्य प्रकार बनतात. कुठले कुठले? पहिला आला इंटिग्युमेंट्स. द फर्स्ट वन इज दी इंटिग्युमेंट्स. म्हणजे the layer of the ovule is called integument. हे जे दिसत आहेत दोन, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट, यांना एकत्रितपणे इंटिग्युमेंट्स असं म्हटलं जातं. हे काय आहे? ओव्ह्यूलचे काय आहेत? हे लेयर आहेत. ओव्ह्यूलचे 2 लेयर आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड न्यूसेलस. इंटिग्युमेंटच्या आतमध्ये हे जे स्ट्रक्चर्स दाखवलेले आहेत हे न्यूसेलर टिश्यू आहे. आणि हे काय? हा टोटल पार्ट काय झाला? न्यूसेलस. आणि थर्ड वन इज द एम्ब्रियोसाइट. म्हणजे जे आत लाल कलर मध्ये आहे ती एम्ब्रियोसाइट. ओके, मग काय बघा, द बॉडी ऑफ ओव्ह्यूल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज द इंटिग्युमेंट. ओके, सो द आउटर कोटिंग ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड इंटिग्युमेंट. सेकंड वन इज द न्यूसेलस, राइट, अँड थर्ड वन इज द एम्ब्रियोसाइट. मग आपण याच्यानंतर पहिला भाग बघणार आहोत इंटिग्युमेंट्स. बघा, द फर्स्ट पार्ट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज इंटिग्युमेंट्स. म्हणजे हे जे दोन मित्रांनो, हे जे दोन कव्हरिंग आहेत, हा एक, हा झाला आउटर इंटिग्युमेंट. ओके, आणि हा झाला इनर इंटिग्युमेंट. या पद्धतीने हे जे दोन मी पार्ट मार्किंग केलेले आहेत त्याला काय म्हणायचं? इंटिग्युमेंट्स. मग या ठिकाणी काय म्हटलंय बघा, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ इंटिग्युमेंटच्या आतमध्ये काय? न्यूसेलस. त्यामुळे काय या ठिकाणी काय म्हणायचं आहे? प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस इज कॉल्ड इंटिग्युमेंट्स. मग बघा, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस आर कॉल्ड इंटिग्युमेंट्स. इंटिग्युमेंट्स म्हणजे काय? तर न्यूसेलसचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग किंवा टोटल आपण या ठिकाणी म्हणू शकतो बॉडी ऑफ ओव्ह्यूलचं कव्हरिंग, त्याला काय म्हणायचं आहे? इंटिग्युमेंट्स असं म्हणायचं आहे. कशापासून तयार होता? चलायझर रिजन पासून तयार होणार आहे. म्हणजे समजा हा चलायझर रिजन आहे या ठिकाणी, हा जो या ठिकाणी हे जे आहे हा चलायझर रिजन आहे, बरोबर आहे. त्या चलायझर रिजन पासून इंटिग्युमेंट्स तयार होणार आहेत या पद्धतीने. ओके, म्हणून या ठिकाणी काय म्हटले? दे डेव्हलप्स फ्रॉम चलायझर पार्ट ऑफ न्यूसेलस. म्हणजे या ठिकाणी या रिजन पासून हे इंटिग्युमेंट्स असे तयार झालेले आहेत. ओके, म्हणजे खाली असे गेलेले आहे. अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूल्स आर बायटेक्निक. अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूल हा कसा आहे मित्रांनो? बायटेक्निक आहे. बाय मीन्स 2, टेक्निक मीन्स लेयर. मग ओव्ह्यूल मध्ये 2 लेयर बघायला मिळतात, आउटर इंटिग्युमेंट अँड इनर इंटिग्युमेंट. सो अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूल आर बायटेक्निक, दॅट इट हॅज 2 इंटिग्युमेंट्स, आउटर अँड इनर इंटिग्युमेंट्स. पुढचं बघा, चलायझर. म्हणजे हा वाला आला या ठिकाणी बघा, चलायझर पार्ट. बघा,
basal part of nucellus from where integuments develops. म्हणजे असा भाग ओव्ह्यूलचा किंवा इंटिग्युमेंटचा असा भाग, इंटिग्युमेंटचा बेसल भाग ज्या ठिकाणाहून इंटिग्युमेंट्स तयार होतात त्याला काय म्हणायचं आहे? चलायझा. सो बेसल पार्ट्स ऑफ इंटिग्युमेंट्स फ्रॉम वेअर इंटिग्युमेंट्स डेव्हलप्स इज कॉल्ड चलायझा. इंटिग्युमेंट्सचा बेसल पार्ट ज्या ठिकाणाहून इंटिग्युमेंट्स तयार होतात, ओके, त्याला काय म्हणायचं आहे? चलायझा. मायक्रोपाइल रिजन मध्ये बघा, म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं मायक्रोपाइल, मायक्रोपाइल म्हणजे काय? तर इंटिग्युमेंट्स लिव्हज अ नॅरो ओपनिंग कॉल्ड मायक्रोपाइल. बघा, द इंटिग्युमेंट्स लिव्ह अ नॅरो ओपनिंग ऍट टर्मिनल एंड, म्हणजे टोकाला. आता हा ऍक्च्युअली टोकाचा भाग आहे, पण खाली आल्यामुळे हा टोक होणार ना, म्हणजे एका टोकाला किंवा सगळ्यात वरती इंटिग्युमेंट्स बारीक होल तयार करणार आहे किंवा बारीक छिद्र सोडणार आहे, त्याला म्हणायचं मायक्रोपाइल. सो इंटिग्युमेंट्स लिव्ह अ नॅरो ओपनिंग ऍट टर्मिनल एंड ऑफ न्यूसेलस इज कॉल्ड मायक्रोपाइल. म्हणजे हा झाला मायक्रोपाइल. बघा ना, हे दोन इंटिग्युमेंट आणि हे दोन इंटिग्युमेंट एक बारीक होल सोडतात, त्याला काय म्हणायचं आहे? मायक्रोपाइल. ओके, म्हणजे पहिला पार्ट बघितला काय आला? प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस इज कॉल्ड इंटिग्युमेंट्स. इंटिग्युमेंट्स हे न्यूसेलस पासून किंवा काय म्हणूया आपण चलायझल पार्ट पासून तयार होणार आहेत, बरोबर आहे? हे इंटिग्युमेंट्स हे चलायझल पार्ट्स पासून तयार होणार आहेत. सो हा झाला चलायझल पार्ट आणि हे झाले इंटिग्युमेंट्स, बरोबर आहे? म्हणजे खाली आलेले, ह्याच्यापासून असे खाली आलेले. त्याच्यानंतर अँजिओस्पर्मिक ओव्ह्यूल मध्ये दोन लेअरचे इंटिग्युमेंट्स असतात, पण त्या ठिकाणी दोन इंटिग्युमेंट्स बघायला मिळणार आहेत, आउटर इंटिग्युमेंट आणि इनर इंटिग्युमेंट. चलायझल पार्ट म्हणजे काय, मायक्रोपाइल पार्ट म्हणजे काय बघितलेलं आहे. आता फंक्शन्स बघा. इंटिग्युमेंट काय करणार आहे? इट गिव्स फंक्शन टू न्यूसेलस अँड एम्ब्रियो सॅक. म्हणजे हे दोन इंटिग्युमेंट्स आहेत, ते आतमधल्या न्यूसेलसला आणि एम्ब्रियो सॅकला प्रोटेक्शन करण्याचं काम करणार आहे. ओके, मग आता मला सांगा, समजा ह्या बॉडी ऑफ ओव्ह्यूलचं रूपांतर किंवा कन्व्हर्जन सीड्स मध्ये झालं, तर इंटिग्युमेंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? ऑफकोर्स सीड कोट मध्ये होणार आहे, बरोबर आहे? म्हणजे ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड्स मध्ये झालं तर इंटिग्युमेंटचं कन्व्हर्जन सीड कोट मध्ये होणार. मग बघा, आफ्टर फर्टिलायझेशन दे आर कन्व्हर्टेड इनटू सीड कोट्स. ओके, मग आउटर इंटिग्युमेंट कसं असणार आहे? इट इज अ थिक अँड हार्ड. आउटर इंटिग्युमेंट हा थिक आणि हार्ड असणार आहे. त्यामुळे मला सांगा, जर आउटर इंटिग्युमेंट्सचं कन्व्हर्जन ज्यावेळेला सीड असेल त्यावेळेला होईल, त्यावेळेला कशामध्ये? आउटर इंटिग्युमेंट इज कन्व्हर्टेड इनटू टेस्टा. ओके, टेस्टा इज द पार्ट ऑफ सीड्स. आउटर इंटिग्युमेंट्स आर थिक अँड रेझिस्टन्स कॉल्ड टेस्टा, बरोबर आहे? म्हणजे ज्या वेळेला ओव्ह्यूल मध्ये असताना आपण त्याला आउटर इंटिग्युमेंट म्हणणार आहे, सीड होईल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आहे? टेस्टा. ओव्ह्यूल मध्ये असताना इनर इंटिग्युमेंट म्हणणार आहे, सीड्स मध्ये असताना टेग्मी. या ठिकाणी outer integuments are thick and resistance called testa, inner integuments is thin and transparent called tegme. Okay, outer integument seeds झाल्यानंतर टेस्टा, इनर इंटिग्युमेंट त्याचं रूपांतर म्हणजे ओव्ह्यूलचं रूपांतर सीड्स मध्ये झाल्यानंतर टेग्मे. ओके, या ठिकाणी आपण बघितलं आहे आउटर इंटिग्युमेंट्स आणि इनर इंटिग्युमेंट्स. त्यानंतर आपण बघणार आहोत न्यूसेलस. सेकंड पार्ट ऑफ दी बॉडी ऑफ ओव्ह्यूल इज द न्यूसेलस. म्हणजे हे बघा, हे ब्लॅक कलरचे दिसते ना, हा जो आपण ओव्ह्यूल किंवा ओव्हल शेपडा दाखवलेला आहे, त्याला काय म्हणायचं आहे? त्याच्या आतमधल्या पार्टला न्यूसेलस. न्यूसेलसला कोण कव्हर करणार बाळांनो? तर हा इंटिग्युमेंट्स कव्हर करणार आहे. मग बघा, इट इज सेंट्रल मेजर पार्ट ऑफ बॉडी ऑफ ओव्ह्यूल विच इज मेड अप ऑफ डिप्लॉइड पॅरेन्काइमेटस सेल्स. न्यूसेलस म्हणजे काय? तर न्यूसेलस हा बॉडी ऑफ ओव्ह्यूलच्या आतमधला मेजर भाग आहे ज्याच्यामध्ये डिप्लॉइड पॅरेन्काइमेटस सेल्स आहे. म्हणजे न्यूसेलस हा डिप्लॉइड पॅरेन्काइमेटस सेल्स पासून तयार झालेला आहे, जो बॉडी ऑफ ओव्ह्यूलचा मेजर पार्ट असणार आहे. त्याच्यानंतर बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज मेगास्पोरेंजियम बिकॉज इट प्रोड्युसेस मेगास्पोर फ्रॉम विच फिमेल गॅमेटोफाइट और एम्ब्रियो सॅक डेव्हलप्स. म्हणजे हे जे पॅरेन्काइमेटस सेल्स आहे, बघा तुम्हाला सांगतो मी, न्यूसेलस कशापासून तयार झालेला आहे? पॅरेन्काइमेटस सेल्स, बरोबर आहे?
मग ह्या पॅरेन्कायमेटस सेल्स पैकी कुठली तरी एक सेल्स काय म्हणून काम करणार आहे, मेगास्पोरॅन्जियम म्हणून काम करणार आहे. ओके, आणि ह्या मेगास्पोरॅन्जियम पासून मेगास्पोर्स तयार होणार आहे. मेगास्पोर तयार होणार आहे म्हणजे एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. ओके, मग एम्ब्रियो सॅक कशी तयार होणार आहे हे त्यावेळेला मी तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅकच्या वेळेला सांगणार आहे. पण आता जस्ट समजून घ्या की पॅरेन्कायमेटस सेल्स आहेत, न्यूसेलसच्या आतमध्ये पॅरेन्कायमेटस सेल्स असतात, तिला मेगास्पोरेंजियम असं म्हटलं जातं. त्या मेगास्पोरेंजियम पासून मेगास्पोर्स म्हणजे एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. म्हणजे कुठल्या तरी एका सेल्स पासून पूर्ण एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. ओके, आणि नेक्स्ट न्यूसेलस इज न्यूट्रिटिव्ह टिश्यू. हा जो न्यूसेलस आहे तो पुन्हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून काम करणार आहे. म्हणजे एम्ब्रियो सॅकचं न्यूट्रिशन आणि नरिशमेंट करण्याचं काम करणार आहे. म्हणजे हा न्यूसेलस टिश्यू किंवा हा जो पॅरेन्कायमेटस टिश्यू जो न्यूसेलसच्या आतमध्ये आहे तो या एम्ब्रियो सॅकचं न्यूट्रिशन आणि नरिशमेंट करण्याचं काम करणार आहे. फंक्शन्स काय आले, पहिलं फंक्शन फिमेल गॅमेटोफाइट तयार करणार आहे ना, एम्ब्रियो सॅक तयार करणार आहे. न्यूसेलसचे टिश्यू एम्ब्रियो सॅक तयार करतात, त्यामुळे पहिलं फंक्शन काय आलं, इट प्रोड्युसेस फिमेल गॅमेटोफाइट. आणि दुसरं न्यूट्रिशन्स, त्यामुळे इट इज न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन्स. ओके, बघा, द थर्ड अँड मेन पार्ट ऑफ द बॉडी ऑफ ओव्यूल इज कॉल्ड एम्ब्रियो सॅक. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे बॉडी ऑफ ओव्यूल त्याला एम्ब्रियो सॅक असं म्हणायचं आहे. म्हणजे या डायग्राम मध्ये तुम्ही जर बघितलं तर टोटल रेड कलरचा हा जो पार्ट आहे त्याला एम्ब्रियो सॅक असं म्हणायचं आहे. मग बघा, द न्यूसेलस शोज लार्ज ओव्हल शेप्ड हॅप्लॉइड स्ट्रक्चर ॲट मायक्रोपाइल एंड इज कॉल्ड एम्ब्रियो सॅक. न्यूसेलसच्या आतमध्ये मोठं लार्ज ओव्हल शेप्ड हॅप्लॉइड स्ट्रक्चर मायक्रोपाइल रिजनच्या बाजूला असेल. म्हणजे मायक्रोपाइल रिजनच्या बाजूला न्यूसेलसच्या आतमध्ये सर्क्युलर हॅप्लॉइड स्ट्रक्चर ओव्हल शेप्ड स्ट्रक्चर दिसेल, त्याला काय म्हणायचं आहे, एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅक कसे आहे, इट इज 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड. 7 सेल्ड म्हणजे कुठल्या, अँटीपोडल्स 3 अधिक न्यूसेलस 1 अधिक एक ॲपॅरेटस मध्ये 3, किती झाल्या, 7 सेल. 8 न्यूक्लिएटेड का, अँटीपोडल सेल्स मधले 3 न्यूक्लियस, सेकंडरी न्यूक्लियस मध्ये 2 असणार आहेत आणि एक ॲपॅरेटस मध्ये 3, म्हणजे 3 आणि 3 6 7 8 सेल्स किती झाले एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये, 7. न्यूक्लियस किती झाले, 8. म्हणून याला काय म्हटलं जातं, इट इज 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर्स. कशामध्ये, एम्ब्रियो सॅक ही 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट, इट शोज फॉलोइंग पार्ट्स. मग तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये 3 भाग दिसणार आहेत. मग हा एम्ब्रियो सॅक जर काढला या पद्धतीने तर पहिल्यांदा काय बघायला मिळणार आहे, चलायझन रिजनच्या बाजूला 3 हॅप्लॉइड सेल्स दिसतात, त्याला म्हणायचं अँटीपोडल्स. मग बघा, इट इज अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल्स प्रेझेंट टुवर्ड्स मायक्रोपाइल एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. It consists of central large cells. Sorry. बघा, एम्ब्रियो सॅकचे पार्ट बघा, इट शोज फॉलोइंग स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये बघा, एम्ब्रियो सॅक घेऊया आपण, एम्ब्रियो सॅक घेऊया. मग ही एम्ब्रियो सॅक जर घेतली तर मायक्रोपाइल रिजनला काय बघायला मिळणार आहे, सेंट्रल लार्ज एग, याला म्हणूया एग. आणि याच्या बाजूला 2 छोटे सेल्स असतात, त्याला म्हणायचं सिनर्जिड्स. ओके, मग एग आणि सिनर्जिड्स यांना एकत्रितपणे काय म्हणणार आहे आपण, एग ॲपॅरेटस. ओके, सो सेंट्रल लार्ज एग अँड 2 लॅटरल सिनर्जिड्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एग ॲपॅरेटस. आणि तिन्ही सेल्स कसे असणार आहेत, हॅप्लॉइड असणार. मग बघा, इट इज अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल्स प्रेझेंट टुवर्ड्स मायक्रोपाइल एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. Right. Next, it consists of central large cells called egg and 2 lateral synergids. म्हणजे एकत्रितपणे मायक्रोपाइल रिजनला, म्हणजे या रिजनला या 3 सेल्स आहेत बघा, या 3 हॅप्लॉइड सेल्सच्या ग्रुपला काय म्हणायचं आहे, एग ॲपॅरेटस असं म्हणायचं आहे, एग ॲपॅरेटस. याच्यामध्ये सेंटरचा एग आणि बाजूच्या 2 सिनर्जिड्स.
ओके, म्हणून म्हटलं इट इज अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल्स. कुठल्या बाजूला असणार आहे? मायक्रोपाइल बाजूला. एक मायक्रोपाइल बाजूला, अँटीपोडल सेल्स चलायझल रिजनला. परत एकदा, एक मायक्रोपाइलला, अँटीपोडल सेल्स चलायझल रिजनला. म्हणून या ठिकाणी म्हटलं इट इज अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल्स प्रेझेंट टुवर्ड्स मायक्रोपाइल एंड. मायक्रोपाइल एंडला असणार आहे. ऑफ एम्ब्रियो सॅक इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल लार्ज सेल्स कॉल्ड एग. सेंटरच्या मोठ्या सेलला एग म्हणायचं आणि बाजूच्या दोन छोट्या सेल्सला सिनर्जिड्स असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर एम्ब्रियो सॅकच्या मध्ये एक सेल असणार आहे ज्याच्यामध्ये दोन न्यूक्लियस असतील, त्याला म्हणायचं सेकंडरी न्यूक्लियस. काय म्हणायचं याला? सेकंडरी न्यूक्लियस, किंवा ज्याला डेफिनेटिव्ह न्यूक्लियस असं म्हटलं जातं. आणि हा कसा असणार आहे? डिप्लॉइड असणार आहे. मग बघा, द टू पोलार न्यूक्लियाय फ्यूज सेंटर अँड फॉर्म सेकंडरी न्यूक्लियस ऑर डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. सेंटरला, एम्ब्रियो सॅकच्या सेंटरला. आता बघा, चलायझल रिजनला 3 सेल्स असणार आहेत, त्यांना काय म्हणायचं? अँटीपोडल सेल्स. त्या कशा असतात? सगळ्या हॅप्लॉइड. तर बघा, अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल्स प्रेझेंट टुवर्ड्स द चलायझल एंड इज कॉल्ड अँटीपोडल सेल्स. या सगळ्या काय झाल्या? अँटीपोडल सेल्स, पोडल सेल्स. आणि या सगळ्या कशा आहेत? हॅप्लॉइड असणार आहेत. ओके, म्हणजे तुम्ही या टोटल स्ट्रक्चर्स मध्ये जर बघितलं एनाट्रोपस ओव्हिल मध्ये, एनाट्रोपस ओव्हिल इज ब्रॉडली डिवाइडेड इनटू 2 मेन पार्ट्स. फर्स्ट one is the stalk of ovule, that is funicle, and second one is the body of ovule. Right? Funicle बघितलं, नंतर body of ovule consists of 3 parts. First one is the integuments, second one is the nucellus, and third one is the embryo sac. मग आपण इंटिग्युमेंट्स बघितले, त्याच्यानंतर न्यूसेलस बघितलं, एम्ब्रियो सॅक बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला फ्युनिकलचं फंक्शन सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर इंटिग्युमेंट्सचं सांगितलेलं आहे. ओके, आता जे राहिलेले फंक्शन्स आहेत म्हणजे मायक्रोपाइलचं फंक्शन्स आणि एग ॲपॅरेटसचं फंक्शन्स ते तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे आता याच्यानंतर आपण पाहूयात द फंक्शन्स ऑफ न्यूसेलस अँड एग ॲपॅरेटस. बघा, फंक्शन्स ऑफ मायक्रोपाइल्स म्हणजे हे जे नॅरो ओपनिंग आहे याचं फंक्शन्स बघा. ओके, सो ओव्ह्यूल मध्ये फर्टिलायझेशन होणार आहे, बरोबर आहे. ओव्ह्यूलच्या आतमध्ये जे एम्ब्रियो सॅक आहे त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. काय म्हटलंय? इट फॉर्म पॅसेज फॉर एंट्री ऑफ पोलर ट्यूब इन ओव्ह्यूल ड्युरिंग फर्टिलायझेशन. मग ज्या वेळेला फर्टिलायझेशन होईल त्यावेळेला मायक्रोपाइल रिजन मधून या पोलन ट्यूबची एंट्री आतमध्ये होणार आहे आणि मग फर्टिलायझेशन होणार आहे. हे मेन फंक्शन्स आहे. इट प्रोव्हाइड पॅसेज फॉर एंट्री ऑफ पोलन ट्यूब फॉर फर्टिलायझेशन. सेकंड, आता ओव्हिलचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? सीड्स मध्ये. मग ज्या वेळेला सीड्स मध्ये रूपांतर होईल त्यावेळेला याचं फंक्शन्स काय असेल? एंट्री ऑफ वॉटर. तिथनं काय असणार? एंट्री ऑफ वॉटर होणार. म्हणजे जसं ओव्हिल असताना पोलन ट्यूबला एंट्री दिली तसं ज्या वेळेला याचं रूपांतर सीड्स मध्ये होईल त्यावेळेला हे वॉटरला एंट्री देणार आहे. मग ड्युरिंग सीड जर्मिनेशन इट अलाउज एंट्री ऑफ वॉटर. तिसरा, ज्याच्यामधूनच वॉटर आतमध्ये गेले त्याच्यामधूनच रॅडिकल बाहेर नाही. कधी? सीड जर्मिनेशनच्या वेळेला. म्हणजे समजा याचं रूपांतर सीड्स मध्ये झालं असं दाखवूया. असं हा असा ओव्हिल झाला म्हणजे हे सीड झालं. हा मायक्रोपाइल रिजन आहे, हा वाला मायक्रोपाइल रिजन. ओके, मग सीड जर्मिनेशनच्या वेळेला वॉटरची एंट्री यातूनच होणार आहे. ओके, आणि ज्या वेळेला सीड जर्मिनेशन असेल त्यावेळेला रॅडिकल आणि प्लिम्यूल याच्यातूनच बाहेर येणार आहे. सीड जर्मिनेशनच्या वेळेला म्हणजे बी उगवताना, बीचं रूपांतर झाडामध्ये होतात. हे झाले मायक्रोपाइलचे फंक्शन्स. ओके, म्हणजे फ्युनिकलचे फंक्शन्स बघितलेले आहेत, न्यूसेलसचे फंक्शन्स बघितलेले आहेत, त्याच्यानंतर इंटिग्युमेंटचे फंक्शन बघितलेले आहेत. हे झाले मायक्रोपाइलचे फंक्शन्स. आता आपण लास्ट बघणार आहोत द फंक्शन ऑफ एग ॲपॅरेटस. बघा, फंक्शन्स ऑफ एग ॲपॅरेटस म्हणजे एवढेच एग ॲपॅरेटस, हे वाला जे आहे एवढे एग ॲपॅरेटस. ओके, सो द फंक्शन ऑफ एग ॲपॅरेटस. एग म्हणजे काय? फिमेल गॅमेट आला म्हणून इट इज फिमेल गॅमेट. बरोबर आहे. आफ्टर फर्टिलायझेशन इट गिव्स राईज टू डिप्लॉइड झायगोट.
विच डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो. म्हणजे हा जो एग आहे याच्याबरोबर सेकंड मेल गॅमेट्स फ्यूज झाला की झायगोट तयार होणार आहे आणि झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होणार आहे. सिनर्जिड्सचं या एकच्या बाजूच्या ज्या दोन सिनर्जिड्स आहेत त्याचं फंक्शन्स बघा. सिनर्जिड्स काय करतात, ज्या वेळेला पोलन ग्रेन आतमध्ये पोलन ट्यूब आतमध्ये या पद्धतीने, त्यावेळेला पोलन ट्यूबची टीप काय करेल, दोन सिनर्जिड्स आहेत एकच्या बाजूला, त्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका सिनर्जिड्स मधून वॉटर ऍब्सॉर्ब करेल आणि जी पोलन ट्यूब आहे ती ब्रस्ट होणार आणि ब्रस्ट झाल्यानंतर पोलन ट्यूब फुटल्यानंतर पोलन ट्यूब मधले जे पोलन ग्रेन्स आहेत पोलन ट्यूब मधले जे मेल गॅमेट्स आहेत तो पहिला मेल गॅमेट्स एकला फ्यूज होईल आणि दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियसला फ्यूज होईल. म्हणून हे जे सिनर्जिड्स आहेत ते सिनर्जिड्स पोलन ट्यूबला एंट्री देण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल परफॉर्म करतात. सो वन ऑफ द सिनर्जिड हेल्प्स टू गिव्स एंट्री फॉर मेल गॅमेट विदिन एम्ब्रियो सॅक. काय म्हटलंय बघा, one of the synergids helps to give entry for the male gamete within embryo sac. म्हणजे दोन सिनर्जिड्स आहेत, त्या दोन सिनर्जिड्स पैकी कुठली तरी एक सिनर्जिड्स पोलन ट्यूबला आतमध्ये एंट्री करण्यासाठी मदत करणार आहे, ज्याच्यामुळे मेल गॅमेट्स आतमध्ये येणार आहे. आणि सिनर्जिड्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन फर्टिलायझेशन अँड डिजनरेट्स आफ्टर फर्टिलायझेशन. जर सिनर्जिड्स बघितला तर सिनर्जिड्स हा जो आहे तो फर्टिलायझेशन प्रोसेसला मदत करणार आहे आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो नाहीसा होणार. बघा, फंक्शन्स ऑफ सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे काय होईल, ज्या डबल फर्टिलायझेशनच्या वेळेला पोलन ट्यूबची एंट्री होणार आहे, मायक्रोपाइड मधून आतमध्ये एक ॲपॅरेटस आहे, त्या एक ॲपॅरेटस मध्ये दोन सिनर्जिड्स आहेत, दोन्ही सिनर्जिड्स पैकी कुठल्या तरी एका सिनर्जिड्स मधलं वॉटर जे असणार आहे ते पोलन ट्यूब ऍब्सॉर्ब करणार आहे आणि पोलन ट्यूबनं ते वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळे पोलन ट्यूबची जी टिप आहे ती फुटणार आणि टिप फुटल्यानंतर दोन मेल गॅमेट्स आतमध्ये एंट्री करतील एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये. पहिला मेल गॅमेट्स एकला फर्टिलाइज होईल, या ठिकाणी झायगोट होऊन झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होणार आहे. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियसला फ्यूज होईल, म्हणजे सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड प्लस मेल गॅमेट हॅप्लॉइड तयार होताना काय तयार होईल, एंडोस्पर्म तयार होईल जो ट्रिप्लॉइड तयार होणार आहे. सो सेकंडरी न्यूक्लियस आफ्टर डबल फर्टिलायझेशन सेकंडरी न्यूक्लियस विल डेव्हलप इनटू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म्स. मग या ठिकाणी म्हटले बघा, इट फ्यूज विथ सेकंड मेल गॅमेट अँड फॉर्म्स प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस which develops into nutritive tissue called endosperms. म्हणजे सेकंडरी न्यूक्लियस ज्या वेळेला मेल गॅमेट्स बरोबर फर्टिलाइज होईल त्या वेळेला त्या सेकंडरी न्यूक्लियसचं कन्व्हर्जन फर्टिलायझेशन झाल्यानंतर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस मध्ये होईल आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो ट्रिप्लॉइड असणार आहे त्याचं रूपांतर एंडोस्पर्म्स मध्ये होणार आहे आणि हा जो एंडोस्पर्म असेल तो या डेव्हलपिंग एम्ब्रियोचं नरिशमेंट करणार आहे. ओके, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला या लेक्चर मध्ये जरी शिकवले असतील तर या तुम्हाला कळत असताना टप्प्याटप्प्यानं कळणार आहे. जो पॉईंट ज्या वेळेला होईल त्या वेळेला तुम्हाला परफेक्ट कळणार आहे. म्हणजे आणि हा जर टॉपिक पूर्ण झाला की मग तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळणार आहे ऍक्च्युअली फर्टिलायझेशन कसं होतं. ओके, नेक्स्ट अँटीपोडल सेल्स, फंक्शन्स ऑफ अँटीपोडल सेल्स. ह्या ज्या तीन वरच्या अँटीपोडल सेल्स असतात एम्ब्रियो सॅक मधल्या ह्या ऍक्सेसरी सेल्स आहेत आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या नाहीशा होतात किंवा एम्ब्रियो सॅकचं किंवा एम्ब्रियोचं न्यूट्रिशन्स करण्याचं काम करतात. ओके, अशा पद्धतीने आपण या लेक्चर्स मध्ये व्हीएस ऑफ एनाट्रोपस ओव्हिस बघितलेले आहेत, त्याचे पार्ट्स बघितलेले आहेत आणि त्याचे फंक्शन्स बघितलेले आहेत. व्हिडिओ बघत असताना तुम्ही हे व्यवस्थित बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.